असं दारात आलेल्या माणसांशी बोलायची पद्धत आहे का तुमची? डिरेक्टली घरात येताय, विचारत नाहीये, चला व्हा बाहेर. सावलीताई कुठं आहेत? सावली, सावली लवकर बाहेर ये. तुम्ही? हो. सर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून रिप्लाय आलाय. त्यांनी आपले अकाउंट्स रिलीज केलेत. त्यांना त्यांची चूक लक्षात आली आहे. बाकी स्टाफ मेंबर्सना पण कळव. पण सर, अजून एक प्रॉब्लेम तसाच आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? सर, त्यांना दुसऱ्याच एका अकाउंट मध्ये घोळ सापडलाय आणि त्यांनी ते सीज केलंय. अकाउंट कोणाचं आहे? ऐश्वर्या मॅडमचं. तुम्ही सगळे इकडे कशा आलात? अहो, आमच्या गावात हरिनाम सप्ताह आहे. ते मी पुढच्या आठवड्यात त्यांचंच आमंत्रण द्यायला आलो होतो. पण तुम्ही तर आमची ओटी भरली. पांडुरंगानेच पाठवलंय तुम्हाला. का, काय झालं? अहो, मी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा ठेवली आहे आणि मी 5 सवाष्णांना बोलवलेलं हळदी कुंकवासाठी. पण कोणी फोनच उचलत नव्हतं, कोणी आलंच नाही. आणि तुम्ही आलात. विठुरायाचीच कृपा झाली बघा. तुमची विठ्ठलावरती खरी श्रद्धा आहे म्हणून तर त्यानं आम्हाला आज याची बुद्धी दिली. घ्या. अहो घ्या, कारण लक्ष्मीचा आधीच कोप झालाय तुमच्यावर. आणखी त्रास व्हायला नको. घ्या. त्या बायका पूजेला आल्या नाहीत. त्यांच्यातले एका बाईचा फोन आला होता मला. हो का? काय म्हणाली? काय नाही, त्याने सांगितलं मला सगळं. म्हणजे हेच की तुम्ही त्या बायका हळदी कुंकवाला येऊ नयेत म्हणून बाहेर गेलात त्यांना अडवायला. आणि मग अशी घरात खोटं सांगितलं की तुम्ही तुळशीला पाणी द्यायला गेलेलात म्हणून. नाही म्हणजे त्या बायकांना परत पाठवून तुम्ही लक्ष्मीचा अपमान तर केलातच, पण तुळशीचा सुद्धा अपमान केला. म्हणूनच कदाचित तुमचं अकाउंट बंद झालं. आणि खरं तर तारा मॅडम अगदी बरोबर बोलल्या. तुमची अवस्था ना त्या गोष्टीतल्या राणीसारखी झाली अगदी. पुन्हा मला त्रास द्यायला गेलात आणि पुन्हा तोंडगशी पडलात. निदान आत्ता तरी हरकत नाही. ए वेडी, का वेड्यासारखं हसतेस? काही नाही. अहो, आता सगळं कसं छान होतंय ना, त्यामुळे मला खूप आनंद झालाय आणि तो आनंद हसण्यातून व्यक्त होतोय, बाकी काही नाही. अच्छा, दिवसभर त्याच कामात होतो मी. कंपनी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत सगळे अकाउंट चेक केले.
एवढं तर आम्ही ऑडिटच्या वेळेला पण नाही करत. ऑडिट म्हणजे? ऑडिट म्हणजे राहू दे ना सावली, नंतर सांगतो तुला. पण ठीक आहे, म्हणजे या निमित्ताने सगळे अकाउंट्स नजरेखालून गेले. आमची पण मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजा होती. सगळ्यांची साथ मिळाली मला. मला नील आणि किरणची साथ मिळाली. एकट्याने शक्य झालं नसते. आमचं व्रत फळाला आलं. देवीने ऐकलं आमचं. म्हणजे आम्ही जे काही शोधाशोध केली आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवलं त्याचं काही नाही. तसं नसतं सारंग सर, मी तुम्हाला सांगते. लक्ष्मी नाराज झाली होती आपल्यावर, म्हणून संकट आलं. मग आम्ही तिचं व्रत केलं, ती प्रसन्न झाली आणि ते संकट दूर गेलं. आणि आम्ही जे प्रयत्न केले त्याचं काही नाही. असं कुठे म्हणते मी? प्रयत्न तुम्ही केलेच, पण तुमच्या प्रयत्नाला जर माझ्या श्रद्धेची जोड नसेल तर काहीच होत नाही, कळलं? आणि श्रद्धेला प्रयत्नांची जोड नसेल तर काहीच होत नाही ना, कळलं? ठीक आहे, तुमचे प्रयत्न आणि माझी श्रद्धा या दोघांनी मिळून हे संकट दूर केलं. चालेल? ठीक आहे, चालेल. तुमच्याशी वाद घालून मी तरी नाही जिंकू शकत. वाद घालून जिंकायचं किंवा हरायचं काय? बरं बाबा, आपण जिंकलो. आता मी जिंकलो. बरं आहे का? हम्म. त्या गावकरी बायकांनी आपल्याला हरिनाम सप्तासाठी बोलवलंय. आठवतंय ना तुम्हाला? पण हरिनाम सप्ताह 7 दिवस असतो ना, 7 दिवस जायचं तिकडे. अहो नाही, एक दिवस जाऊन येऊयात. हा, एक दिवस जाऊ.